वरती रोषणाईचं घाट घातलं. आपण नंतर बोलू. हे होते छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं की किल्ल्यांचं संवर्धन हे झालंच पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक स्वतःचा एक प्लॅन दिलेला आहे. आशा करूयात सरकार हा प्लॅन त्यांचा कन्सिडर करेल आणि सगळ्या गड किल्ल्यांचं शिवाजी महाराजांच्या संवर्धन होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रान फुंदे, शिवनेरी. शिवनेरी किल्ल्याहून थेट आपण ही दृश्य पाहत होतो. खासदार छत्रपती संभाजीराजे शिवजयंतीच्या निमित्तानं स्वतः किल्ला शिवनेरी पार करत वर जातानाची दृश्य, त्यासोबत खासदार अमोल कोल्हे हे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत. शिवनेरीवरती शिवजन्माचा सोहळा पार पडेल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक जण तिथे उपस्थित असतील आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज आता तिथे यायला सुरुवात झालेली आहे. मात्र 100 जणांच्या उपस्थितीतच हा उत्सव पार पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे असतीलच. हा शिवजयंती आहे. या शिवजयंतीसाठी आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच गडावर येतात शिवाजी महाराज छत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी. त्याच पद्धतीने जुन्नरचे सुपुत्र आणि या भागाचे खासदार, संभाजी फिल्म मालिकेचे मेन नायक स्वतः साक्षात अमोल कोल्हे आहेत आपल्यासोबत. ते स्वतः गड चढून आलेत. बहुतेक अजून थोडं बाकी चढतीलच. वाटेत येताना त्यांचा काय अनुभव होता पण त्यांनाच विचारूया. सर काय? नक्की या शिवजयंतीवर कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे माझ्यासारख्या तमाम शिवभक्तांची नक्कीच निराशा झालेली आहे. पण तरीसुद्धा कोरोनाचे सगळे नियम पाळून सर्व शिवभक्तांच्या भावनांचा आदर करून ही शिवजयंती साजरी केली जाते. आता वर आपल्याला आवाज येतोय, लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जन्मस्थळाला अभिवादन करण्यासाठी येतील. हो आले ते बहुतेक अजितदादांचं हेलिकॉप्टर दिसते. आणि मग लवकर कोरोनाचं हे संकट जावो आणि पुढली शिवजयंती तरी पुढला हा, कारण हा केवळ जयंती उत्सव नाही, हा आपला सण आहे. खरं तर तुम्ही याच भागातले सुपुत्र आहात. अनेकदा शिवनेरी चढला असेल किंबहुना अंग खांद्यावर खेळला असेल या गडाच्या महाराजांच्या. आज खासदार असताना अनुभव काय गड चढ? नाही, मी कायम शिवनेरीवर जेव्हा येतो तेव्हा पहिल्या पायरीला नमन करून येतो आणि शिवनेरीवर येत असताना खासदार म्हणून नाही तर एक शिवभक्त म्हणून येतो. त्यामुळे जो सुरुवातीचा अनुभव आहे तो आजही कायम आहे. काय सांगाल शिवप्रेमींना? शिवप्रेमींना माझी एवढीच विनंती करेन की या शिवजयंतीवर दुर्दैवानं कोरोनाचं सावट आहे, परंतु वेगवेगळे सामाजिक उपक्रम, रक्तदान असेल, वृक्षारोपण असेल, असे वेगवेगळे उपक्रम आपण जरूर हाती घ्यावेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर हा आपल्या मनामनात करावा. कोरोनाचं हे संकट लवकर जावं आणि पुढचाही जर सण असतील, म्हणजे राज्याभिषेक दिन असेल किंवा पुढची शिवजयंती असेल, ही पुन्हा त्याच दिमाखानं त्याच उत्साहानं आपण साजरी करू. सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी तुमची स्वतःची काही एक संकल्पना आहे का? नक्कीच गड किल्ल्यांचं संवर्धन हे व्हायला हवं आणि यासाठी एक चतुर्सूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये गड किल्ल्यांचं जतन, संवर्धन, त्यातून इतिहासाचं जतन, त्यातून पर्यटनाला चालना आणि त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार, अशा जर चतुर्सूत्रीचा आपण अवलंब केला तर नक्कीच यामध्ये फार मोठं काम उभं राहू शकतं आणि एक शाश्वत काम उभं राहू शकतं. तुम्ही फक्त एक खासदार नाही आहात, एक नायक आहात. गड किल्ले चढताना, आता शिवनेरी चढताना आम्ही बघितलं अनेक पोलीस असतील, सामान्य शिवप्रेमी असतील, सेल्फी काढण्यासाठी अक्षरशः झुंबड उडत होती. काय सांगा, आज शिवजयंती आहे? नाही, नक्कीच हे सर्वसामान्य शिवभक्तांचं प्रेम आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात प्रत्येक माणसाच्या नसानसात आहेत. त्यामुळे तो डॉक्टर असो, तो पोलीस असो, तो इतर कोणत्याही व्यवसायात असो, तरी आतून तो शिवभक्त असतो. आणि कलाकार म्हणून जेव्हा तुम्हाला शिवभक्त स्वीकारतात तेव्हा ती खरोखर एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ठरते. हे होते शिवप्रेमी किंवा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. हे आत्ताच गड चढून वरती चढलेले आहेत. यांनी सांगितलं की गड किल्ले हे राहिलेच पाहिजेत. आशा करूयात ते राहतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, शिवनेरी.